नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं RRB अँड SSC एक्झाम अपडेट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज जो आपला राज्यसेवेचा GS1चा पेपर झालेला आहे, त्या पेपरची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे अचूक असे आन्सर की आपण पाहणार आहोत, जे की पेपरचा हा आपला आजचा भाग 1 असणार आहे, ज्यामध्ये आपण भाग 1 मध्ये काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। त्यानंतर भाग 2 मध्ये देखील अशाच प्रकारे आपण प्रश्नांची महत्त्वपूर्ण आपण जे काही आन्सर की आहे ते आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओचे अपडेट हवा असेल व आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही फटाफट चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला MPSC व इतर सर्व भरतींचे अपडेट लवकरात लवकर व त्याचे आन्सर की तुम्हाला अचूक पद्धतीने पाहता येणारी असेल। तर मित्रांनो, पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या पेपरची आन्सर की विदाउट टाइम वेस्टिंग। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा होता, जे की हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिलेले होते। तर यामध्ये जे आहे साहित्यांची काही नावं आहेत जे की हर्षवर्धन राजाने लिहिलेली, त्याचं आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर निवडायचं होतं, ज्यामध्ये अ ऑप्शन प्रियदर्शनी, ब आहे जे की हर्षचरित, क आहे रत्नावली आणि ड आहे नागानंद। तर यापैकी जे आहे हर्षवर्धनजी राजाने लिहिलेली साहित्य आहेत ती आहेत फक्त 3, ज्यामध्ये प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही जी आहे जे की थोडक्यामध्ये हर्षवर्धन या राजाने लिहिलेली साहित्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 असा होता, सिमुक हा डॅश घराण्याचा जे की संस्थापक होता। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की सातवाहन। तर सिमुक हा जो राजा आहे जो थोडक्यामध्ये सातवाहन घराण्याचा संस्थापक होता आणि हा जो आहे जो की पहिला राजा होता सिमुक घराण्याचा। तर या जो सिमुक राजा होता याला जे आहे जे की महाराष्ट्रामध्ये ज्याचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रामुख्याने जे काही 2 जमाती होत्या, ज्याचं नाव होतं रथिक व भोज, या 2 जमाती होत्या जे की महाराष्ट्रामध्ये त्याचं राज स्थापन करण्यासाठी सर्वाधिक मदत केलेल्या 2 जमाती होत्या। त्यानंतरचा आहे जो की पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, विख्यात वारली चित्रकार जे की जिव्या सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर जे काही वारली चित्रकार आहे ज्यांचं नाव जिव्या सोमा मसे आहे, यांना जे आहे कोणकोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं। तर याच्यापैकी आपल्याला विधाने आहेत खाली, ज्यामध्ये पद्मश्री, जे की शिल्पगुरू आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स यासाठी जे आहे त्यांना जे की पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं, म्हणून जे आहे याचं उत्तर जे होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर 3, ज्यामध्ये B, C आणि D हे जे आहे जे की बरोबर आहे। तर यापैकी जर तुम्ही याची उत्तरे बरोबर निवडली असाल तर तुम्हाला याचे अचूक जे की मार्क मिळणारच मित्रांनो। त्यानंतरचा चौथा प्रश्न पुढील असा आहे आपला, सविनय कायदेभंग चळवळी धारसना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतलेला होता। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की सरोजिनी नायडू यांनी जे आहे जे की सहभाग घेतलेला। आपला पुढील 5वा प्रश्न असा आहे मित्रांनो, स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या लावा। खाली आपल्याला काही व्यक्तींची नावे व संबंधित त्यांचे स्थान आहे ते आपल्याला शोधायचं आहे यापैकी। तर यामध्ये जर पाहिलं बारकाईनं तर याचं उत्तर जे आहे थोडक्यात ऑप्शन नंबर जे की 2 होणार असेल, ज्यामध्ये स्वदेशी चळवळ आणि विस्तार केंद्रामध्ये जे की मुंबई या स्थानासाठी जे काही व्यक्ती होते त्यांचं जे नाव होतं जे की लोकमान्य टिळक यांनी जे आहे ते स्वदेशी चळवळीचा विस्तार केला होता। त्यानंतर दिल्लीसाठी जे होते जे की सय्यद रजा हैदर हे होते आणि पंजाबसाठी लाला लजपत राय होते, तर मद्राससाठी चिदंबरम पिल्लाई हे होते, त्यामुळे याचं ऑप्शन नंबर जे की 2 हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 6 आपला, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक जी काही धोरणं आहे धोरणांची मुख्य सूत्रे कोणती होती। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की A, ज्यामध्ये फक्त A आणि B म्हणजेच की वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण, आणि ब आहे जे की शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन हे जे आहे जे की मुख्य सूत्रे होती, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी B याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक आपला 7वा, सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की खिराज आणि जकात हे जे आहे जे की हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट जे आहे जे की करण्यात आले होते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हे जे आहे थोडक्यामध्ये नेहरू अहवालात जे की
उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेलं होतं, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की लाला लजपत राय यांनी जे आहे थोडक्यात टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला 10वा आहे. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेली प्रमुख महिला सहकारी कोण? तर याचं जे उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर 2, जे की अनुसया साराबाई ही जी आहे, जी की महिला प्रमुख सहकारी होती. कुठल्या लढ्यामध्ये? अहमदाबाद मधील गिरणी कामगाराच्या लढ्यामधील महात्मा गांधी सोबत. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा होता, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 3, नानासाहेब यांच्याकडे जे आहे 1857च्या उठावामधील जे की कानपूर येथील नेतृत्व होतं. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केलेलं होतं? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की लॉर्ड मेंटो यांनी जे आहे ते केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13वा असा होता, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रझाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिलेली होती? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की 4, देवराय दुसरा याने जे आहे थोडक्यामध्ये भेट दिलेली होती. आणि जर मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची उत्तरे अचूक वाटत असतील, आपल्या सेशनला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 14वा प्रश्न असा आहे, जो की अचूक जे की चुकीच्या जोड्या ओळखायच्या. या ठिकाणी आपल्याला या पहिला आपण अचूक पाहिलं होतं, या ठिकाणी चुकीच्या जोड्या ओळखायला जे की सांगितलेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न 14व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की फक्त सी ची जोडी जी आहे, जी की ही चुकीची जोडी आहे. राजपुत्र आजमशहा बामणी शासक ही जी आहे थोडक्यात चुकीची जोडी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला, खालीलपैकी कोणी एलिव्हिन्स्टन फंडसाठी वैयक्तिक 25,000 रुपयाची रक्कम दिली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की नाना जगन्नाथ शंकर शेठ असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की मिसिसिपी ही जी आहे, जे की सर्वात लांब नदी आहे संयुक्त स्थानातील मिसिसिपी. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 17वा असा आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? तर यापैकी जे चुकीचे विधान होतं ते आहे ऑप्शन नंबर 4चं, ज्यामध्ये भारत पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे, हे जे आहे थोडक्यात चुकीचे विधान होतं. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 18वा असा आहे, पुढील पुढील कोणत्या जे की घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम जे की प्रभावपणे राबविला जात असे? यापैकी आपल्याला काही विधाने आहेत. तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 3चं, ज्यामध्ये ए, बी आणि सी, भारतीय मत्स्यपालन संरक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ आणि मासेमारी बंदराचा विकास, हे या ठिकाणी याचे 3 ऑप्शन्स जे की होते. त्यानंतरचा आपला पुढील 19वा प्रश्न असा होता, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात महाराष्ट्रामध्ये? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की 4, वरील सर्व, म्हणजे की वृक्षाकार, समांतर, अनिश्चित आणि जाळीदार, ह्या सर्व प्रकारचे महाराष्ट्रामध्ये जलप्रणाली आढळतात, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा, विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा वैशिष्ट्ये प्रमाणे आहेत खालीलपैकी? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, ए, बी आणि सी, डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. त्यानंतर या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकांकी स्वरूपाची असते. नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांना दूर अंतरावर असतात. आणि ड होतं जे की यापैकी हे याचं चुकीचं जे काही ऑप्शन्स होतं जे की ड वालं होतं, बाकी सर्व जे आहे जे की योग्य होते, जे की वैशिष्ट्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 21वा असा आहे. 21वा प्रश्न असा आहे की खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर विधान कसे आहेत पाहून घ्या. विधान ए आहे, सन 2021च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यात होती.
ब विधान आहे सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्हा 5वा क्रमांक, जे की 5वा क्रमांक आहे. तर अशी विधाने आहेत. तर या वरील कोणते विधान जे की बरोबर आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की विधान ए बरोबर आणि विधान बी जे आहे चुकीचं या ठिकाणी होणारं होतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणारं होतं. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, हेतूने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की रायगड जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न 23 आपला, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ए, ज्यामध्ये बांदर, त्यानंतर घोगूस व त्यानंतर जे आहे तेलवासा या ठिकाणी जे आहे दगडी कोळसा थोडक्यामध्ये सापडतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा असा आहे, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 आहे, खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. हे जे आहे थोडक्यामध्ये जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा पुढील 25वा प्रश्न असा होता, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर जे होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 फक्त क, जे की शेतीचा जे की विस्तीर्ण आकार हे या ठिकाणी याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न 26वा आपला, भारतातील जनगणना वर्ष व मृत्यूदर यांचा योग्य जोड्या लावा. तर यापैकी आपल्याला योग्य जोडी याची लावायची होती. तर याचं जे उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर 1, ज्यामध्ये पहिल्याचं जे सेक्शन्स होतं जे की 1 होतं, त्यानंतर बीचं बी आणि सीचं सी व डीचं डी हे सेक्शन्स होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 27 असा आहे, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध जो की नाही? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 3, जे की विस्कळीत. त्यानंतरचा प्रश्न आपला 28 असा होता, खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? तर यापैकी आपल्याला विधाने योग्य ती निवडायची जी की आहेत, ज्यामध्ये बरोबर असलेली. तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की फक्त ए, बी आणि सी, ज्यामध्ये लोकसंख्येत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. तर साक्षरता 82.91% एवढी आहे. तर हे विधाने जे आहे जे की बरोबर आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 29 असा आहे, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, सोन ही जी आहे जे की सिंधू नदीची उपनदी नाही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 30, योग्य जोड्या लावा. तर यांची जी आहे योग्य या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. जी काही प्रमुख उद्याने आहेत त्या देशामधले त्यांच्या या जोड्या होत्या. तर याचं जे उत्तर होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 ही जी आहे जे की या ठिकाणी याचं प्रमुख जोड्या होणाऱ्या होत्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पुढचा 31 असा होता, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला जे की कोणत्या भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? तर याचं जे उत्तर आहे प्रश्न 31 ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 4, जे की वरील सर्व या ठिकाणी याचं उत्तर होणारे होतं. त्यानंतरचा 32वा प्रश्न आपला, जागतिक तापमान वाढाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर यामध्ये विधानांचा विचार करायला सांगितलेलं होतं. तर याचं जे उत्तर होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की फक्त ए आणि बी दोन्हीही या ठिकाणी हे जे आहे याचं बरोबर उत्तर होतं. जे की त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक आपला 33 असा विचारण्यात आला होता, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वी फोरकास्टिंग अँड रिसर्च SFAR ची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरामध्ये केली आहे? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न 34 असा होता, खालील विधानांचा विचार करा. तर याचं जे उत्तर होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की फक्त ब, जे की बरोबर आहे ते. तर ब मध्ये काय होतं, पर्वतीय उतारावर उंच उंचीपेक्षा निम्न उंचीवर साधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते, असं जे आहे याचं उत्तर होणार होतं. त्यानंतर 35वा प्रश्न, जे की पॅन खालील परस्पर जे की क्रियेचा परिणाम तयार होतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 3 होणार होतं, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन जे की हायड्रोकार्बन्स हे जे आहे याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा 36वा प्रश्न, 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅशला दिला गेला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की ऊर्जा क्षेत्राला जे आहे सर्वाधिक दिला गेलेला होता. त्यानंतरचा 37वा प्रश्न आपला, सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असतं. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 होतं, जे की केवळ सी, दोन्ही उत्पन्न
उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो? ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न 38वा आपला, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हासापेक्षा डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं? तर याचं उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की मानवी. त्यानंतरचा आपला 39वा प्रश्न असा होता, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली डॅश समिती स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर 4 जे की लघु उद्योग समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतरचा आपला 40वा प्रश्न, गुन्नर मिडल यांच्यामध्ये आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 बी आणि सी जे की विस्तारित परिणाम, निष्प्रभ आणि प्रतिसारक परिणाम प्रभाव करणे, आणि क होतं प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे, हे याचं उत्तर होतं. त्यानंतरचा 41वा प्रश्न आपला, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण? त्यामागचं कारण काय होतं? तर याचं उत्तर जे होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 केवळ सी, शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषय अधिक ग्रहक्षम बनवते. त्यामुळे ऑप्शन नंबर याचं जे आहे जे की 2 होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न 42वा, दृष्टिकोन नियोजन म्हणजे डॅश? तर पर्यायी उत्तरे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 1 जे की केवळ बी, ज्यामध्ये दीर्घकालीन लक्ष 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी उगाऊ जे की उगाऊ ठरवणे. त्यानंतरचा 43वा प्रश्न आपला, अन्न सुरक्षामध्ये खालील जे की अवस्थांचा समावेश होतो? तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर थोडक्यात 4, ज्यामध्ये ए, बी, सी आणि डी या सर्वांचाच त्यामध्ये समाविष्ट होतो. ऑप्शन नंबर जे की त्याचं 4 होणार होतं उत्तर. त्यानंतर 44वा प्रश्न, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी कोणी टीका केली आहे? तर याचं उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की कार्किल व रस्किन यांनी जे आहे थोडक्यात ही टीका केलेली होती. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा 45वा प्रश्न, भारतातील बाल लिंग गुणोत्तराचा अंतिम सुधारित आकडेनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली? तर याचं उत्तर जे होतं ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की 22 जानेवारी 2015 हे साल होतं. त्यानंतर 46वा प्रश्न, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होतं? तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3 जे की 4 ते 5.0% एवढे होतं. त्यानंतर 47वा प्रश्न आपला, हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही डॅश? त्यानंतर विधाने आहेत आपल्याला, त्यापैकी पर्यायी उत्तर सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की ए आणि बी, विकसित देशाच्या स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. ब आहे, अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. ही जी आहे याची उत्तरे आहेत. त्यानंतरचा 48वा प्रश्न आपला, जे की पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितले? तर याचं जे उत्तर जे होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, दारिद्र्य दूर करण्याकरता किती दरडोई उत्पन्नात वाढ करावी लागेल यासाठी जे आहे थोडक्यामध्ये पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निश्चित केला जातो किंवा काढला जातो. त्यानंतरचा 49वा प्रश्न, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यधिक डॅश असते ते मोठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की विषमता असते. त्यानंतरचा आपला पुढील 50वा प्रश्न असा आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा डॅश मध्ये करण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा करण्यात आलेला आहे. तर असे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या भाग 1 मधील आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर भाग 2 आपला सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्याची तुम्हाला अचूक उत्तरे पाहता येणारे असतील. तर आपण विदाउट टाइम वेस्टिंग आपण सर्व काही उत्तरे पाहिलेले आहेत. काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा मी काही उत्तरे चुकीची दिला असेल तर क्षमा असावी. त्याची तुम्हाला अचूक उत्तरे माहिती असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते देखील तुम्ही सांगू आम्हाला शकता. तर पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा मात्र विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.